विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहत आहात स्कॉलरशिपवाला। आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप वर्गीकरण घटक विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक दुसरा वर्गीकरण त्यातील स्वाध्याय 2.1 नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.1 तुम्ही अभ्यासत आहात। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं। दररोजचं लाईव्ह तासिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील इयत्ता 7वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता या विषयातील घटक दुसरा वर्गीकरण त्यामधील स्वाध्याय 2.1 हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। वर्गीकरण शब्द हा या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया आपण। प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो पहा। पुढील प्रश्नातील पर्यायात 3 पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो। या गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 पर्याय जे आहे त्या 3 पर्यायांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे त्यांचा एक गट तयार होतो। त्यांचा काय होतो, एक गट तयार होतो आणि मग एक वेगळं पद आहे। ते कोणतं वेगळं आहे? 3 सारखे आहेत, त्यांचा तिघांचा एक गट तयार होतो। मग वेगळं कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 का आहे, प्रश्न पहिला त्यातील पर्याय क्रमांक 1 का आहे, विशेषण, दुसरा आहे अलंकार, तिसरा आहे क्रियापद, चौथा आहे सर्वनाम। तर या ठिकाणी हे विशेषण, क्रियापद आणि सर्वनाम हे का आहेत विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती आहेत। हे का आहेत, शब्दांच्या जाती आहेत। अलंकार हे शब्दाची जात नाही, म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। आलं का लक्षात? उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। आले? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। ही शब्दाची जात आहे, 3 शब्दाच्या जाती आहेत आणि एक जे आहे ते शब्दाची जात नाही। पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 2 का आहे, विहंगम, पक्षी, अंडज आणि ख। आता या ठिकाणी काय आहे, विहंगम, पक्षी आणि अंडज हे पक्षाचे समानार्थी शब्द आहेत। हे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत। पक्षी या शब्दाचे हे समानार्थी शब्द आहेत आणि ख हा का आहे, समानार्थी शब्द नाही। ख म्हणजे आकाश हा समानार्थी शब्द नाही। हे 3 एका गटात येतात, हे समानार्थी शब्द आहेत आणि हे यांचा समानार्थी शब्द नाही, म्हणून हा वेगळा आहे। म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 4। आलं? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 भांगडा, कुचिपुडी, भारतनाट्यम, कथ्थक हे चारही का आहेत, नृत्याचे प्रकार आहेत। हे चारही का आहेत, नृत्याचे प्रकार आहेत। पण भांगडा जे आहे हे का आहे, लोकनृत्य आहे आणि कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक हे शास्त्रीय नृत्य आहेत। हे का आहेत, शास्त्रीय नृत्य आहेत आणि हे भांगडा जे आहे ते लोकनृत्य आहे, पंजाबी लोकनृत्य आहे भांगडा। म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे येईल। हे शास्त्रीय नृत्यामध्ये कुचिपुडी, भारतनाट्यम आणि कथ्थक हे काय आहेत, शास्त्रीय नृत्य आहेत। म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल। आलं? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 का आहे, प्रश्न क्रमांक 4 नंदिनी, आत्मजा, भार्या, सुता। आता या ठिकाणी का आहेत, नंदिनी, आत्मजा आणि सुता हे का आहेत, मुलीचे समानार्थी शब्द आहेत। हे का आहेत, मुलगी यांचा अर्थ काय होतो, समानार्थी शब्द मुलगी म्हणजे नंदिनी, आत्मजा, भार्या नंदिनी, आत्मजा आणि सुता। भार्या हा पत्नीचा समानार्थी शब्द आहे, म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल। आलं?
भारिया पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? मार्च, डिसेंबर, ऑगस्ट आणि एप्रिल हे इंग्रजी महिन्याचे नाव आहेत 4. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा मार्च जो आहे यामध्ये 31 दिवस असतात, डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात, ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात आणि एप्रिलमध्ये 30 दिवस असतात. म्हणजे या ठिकाणी हे काय 31 दिवसाचे महिने आहेत. हे 31 दिवसाचे महिने आहेत. कोणते? मार्च, डिसेंबर आणि ऑगस्ट. एप्रिल हा 30 दिवसाचा महिना आहे. म्हणून उत्तर काय असेल? एप्रिल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न भोपळा, टोमॅटो, वांगी आणि आळू. आता हे भाज्यांची नावे आहेत, पालेभाज्या हे भाज्यांची नावं आहेत. यामध्ये आपल्याला हा भोपळा, टोमॅटो आणि वांगी हे का आहेत? फळभाज्या येतात. आणि आळू ही का आहे? पालेभाजी आहे. आळू ही का आहे? पालेभाजी आहे. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? पुढचा प्रश्न चपाती, पाव, इडली आणि डोसा. या ठिकाणी हे पाव, इडली आणि डोसा हे जे आहेत हे एखाद्या पदार्थाला त्याला खराब केलं म्हणजे तांदूळ भिजू घालायचं आणि त्याला भिजू घालून त्याला किण्वन प्रक्रिया असे म्हणतात. किण्वन प्रक्रिया म्हणजे भिजू घालायचं 1-2 दिवस, मग त्याचं पीठ करायचं आणि मग त्याच्यापासून पाव तयार होतो. इडली म्हणजे एखाद्या हे मैद्यापासून पाव तयार होतो, तांदळापासून इडली, डोसा तांदळापासून तयार होतं. म्हणजे त्या पदार्थांना काय करावं लागतं? आपल्याला अगोदर 1 दिवस तरी अगोदर त्याला इटवावं लागतं. त्याला इटलं असं म्हणतात आमच्या भाषेमध्ये, आमच्या इकडल्या भाषेत इटलं, किंवा त्याला शास्त्रीय नाव आहे किण्वन प्रक्रिया. आणि चपाती ही का आहे? लगेचच्या लगे पीठ घेतो आपण, त्याला मळतो आणि त्यापासून चपाती तयार करतो. म्हणजे ही किण्वन प्रक्रियेमध्ये येत नाही चपाती. म्हणून उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. काय आहे प्रश्न क्रमांक 8? मृग, व्याध, सप्तर्षी आणि वृश्चिक. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्याध हा तारा आहे आणि मृग, सप्तर्षी व वृश्चिक हे तारका समूह आहेत. हा व्याध का आहे? तारा आहे. व्याध का आहे? तारा आहे. आणि हे मृग, सप्तर्षी आणि वृश्चिक हे तारका समूह आहेत. म्हणून उत्तर काय असेल? व्याध. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 व्याध. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 9. काय आहे प्रश्न क्रमांक 9? जमा खर्च, कामधाम, ओबडधोबड, उपास तापास. आता या ठिकाणी काय आहे? जमा म्हणजे जमा करणे, खर्च करणे. जमा खर्च हा का आहे? जमाचा विरुद्धार्थी शब्द आहे. जमा आणि खर्च हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. जमा, खर्च. जमाचा विरुद्धार्थी काय आहे? खर्च आहे. आणि त्यानंतर कामधाम, कामधाम, ओबडधोबड, उपास तापास यामध्ये काय आहे? हे जोड शब्द आहेत. हे विरुद्धार्थी शब्द आहे. जमा आणि खर्च हे कामधाम, ओबडधोबड आणि उपास तापास हे काय आहेत? जोड शब्द आहेत. आणि त्याच्यामध्ये एकच शब्द हा जमा खर्च विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध शब्द आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न पहा. फूल, नदी, सह्याद्री, डोंगर. आता या ठिकाणी काय आहे माहित आहे का? फूल, नदी, सह्याद्री, डोंगर हे सर्व नाम आहेत. हे काय आहेत? सर्व नाम आहेत. पण त्यामध्ये हे जे सह्याद्री आहे ना, हे विशेष नाम आहे. हे काय आहे? विशेष नाम आहे सह्याद्री.
आणि हे बाकीचे जे नाम आहेत हे सामान्य नाम आहेत. सह्याद्री, आता तुम्हाला सांगतो, फूल सामान्य नाम कशा, फूल म्हणजे कोणतंही फुल, त्याच्यामध्ये झेंडू आला, गुलाब आला, रातराणीचं फुल आलं. नदी, कोणत्याही नद्या आल्या, गोदावरी आली, कावेरी आली, मांजरा आली, आणखी कोणत्या नद्या, गंगा, यमुना, सरस्वती, हे नद्या. डोंगर, डोंगर म्हणल्याच्या नंतर कुठलेही डोंगर आले. आणि सह्याद्री म्हणल्या आपल्याला काय येते, सह्याद्री पर्वतरांगा किंवा सह्याद्री पर्वत हा आपल्याला त्या ठिकाणी आठवतो. म्हणजे विशेष एकाचं नाव आहे हे, त्याच्यामुळं हे नाव आहे का कुणाचं. इथं जर गुलाब असतं तर विशेष नाम झालं असतं. हे सामान्य नाम आहे, फूल, नदी, डोंगर, आणि सह्याद्री हे विशेष नाम आहे. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, मुलगे, फळे, झबले आणि कुत्रे. आता या ठिकाणी आपल्याला तुम्हाला वाचल्या लक्षात येईल की मुलगे, फळे, झबले, कुत्रे यामध्ये काय आहे, हे अनेक वचन आहेत. मुलाचं अनेक वचन मुलगे, फळाचं अनेक वचन फळे, कुत्र्याचं अनेक वचन कुत्रे. पण झबले हे काय आहे दादा, एक वचन आहे. हे एक वचनच आहे. झबले हे काय आहे, एक वचन आहे. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. बाकीचे अनेक वचन आहेत आणि झबले हे एक वचन आहे. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला, पुढचा प्रश्न, सरले, इरले, भरले, विरले. पहा, सरले म्हणजे संपले, क्रिया आहे, संपण्याची क्रिया आहे. भरले आपण भरण्याची क्रिया आहे. विरले विरण्याची क्रिया आहे. पण इरले हे एका वस्तूचे नाव आहे. हे सरले, भरले, विरले हे का आहेत, क्रियापद आहेत. हे दादा हे का आहेत, क्रियापद आहेत. आणि इरले हे एका वस्तूचे नाव आहे. हे वस्तूचे नाव आहे. म्हणून काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 काय आहे, वाळू, दयाळू, कृपाळू आणि मायाळू. आता पहा, वाळू हे नाम आहे. हे काय आहे, वस्तूचे नाव आहे. आणि तो मुलगा सचिन खूप दयाळू आहे, किंवा युवराज खूप कृपाळू आहे, नीता खूप मयाळू आहे. हे काय आहेत, तिन्ही बी हे विशेषण आहेत. हे काय आहेत, विशेषण आहेत आणि हे नाम आहे वाळू. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. प्रश्न क्रमांक 14 का आहे, प्रश्न क्रमांक 14, हातोडा, सुई, चाकू आणि सुरी. आता पहा, आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिले, सुई, चाकू आणि सुई, चाकू आणि सुरी. हे जे 3 वस्तू आहेत हे टोकदार किंवा धारदार वस्तू आहेत. हे कसे आहेत, टोकदार वस्तू आहेत. हे काय आहेत, टोकदार आहेत. हातोडा टोकदार आहे का हो, आपण एखादी खिळा ठोकतो त्याच्याने, तो टोकदार आहे का, नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. प्रश्न क्रमांक 15 काय आहे, प्रश्न क्रमांक 15, अंगण, शयनगृह, स्वयंपाकघर आणि दिवाणखाना. पहा, शयनगृह म्हणजे आपण त्याला बेडरूम म्हणतो इंग्रजीमध्ये. स्वयंपाकघर किचन रूम, म्हणजे हे बेडरूम आहे, हे किचन रूम आहे, आणि हा हॉल आहे. दिवाणखाना म्हणजे बैठकीची खोली, म्हणजे ही बी खोलीच आहे. शयनगृह म्हणजे झोपण्याची खोली, स्वयंपाकघर म्हणजे स्वयंपाकाची खोली, दिवाणखाना म्हणजे बैठकीची खोली. आणि अंगण ही खोली आहे का हो, अंगण बाहेर असतं. म्हणजे अंगण हा शब्द सोडून बाकीचे हे जे शब्द आहेत वगळता हे घरातील खोल्या आहेत. अंगण हे घरातील खोली आहे का, नाही. मग उत्तर काय असेल, अंगण, पर्याय क्रमांक 1. 15व्याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16
यामध्ये काय आहे? चैत्र गुढीपाडवा, आश्विन दसरा, भाद्रपद नागपंचमी, फाल्गुन होळी. या ठिकाणी मराठी महिन्याचे नाव आहेत. चैत्र, आश्विन, भाद्रपद, फाल्गुन. आणि गुढीपाडवा, नागपंचमी, दसरा, होळी, पौर्णिमा हे का आहेत माहिती आहे का? हे सणाची नाव आहेत. या ठिकाणी काय दिलेलं आहे? या गटामध्ये महिन्याचे नाव आणि त्या महिन्यात येणारा सण दिलेला आहे. बरोबर आहे. चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो, बरोबर आहे. आश्विन महिन्यामध्ये दसरा येतो, बरोबर आहे. फाल्गुन महिन्यामध्ये होळी येते, बरोबर आहे. पण नागपंचमी ही श्रावण महिन्यात येते. श्रावणामध्ये खूप सण असतात. नागपंचमी असते, पोळा असतो, पोळा संपतो, श्रावण संपला म्हणजे पोळा झाला म्हणजे श्रावण संपला. त्यामध्ये पुन्हा आपली भाऊबीज असते. तर नागपंचमी हा सण श्रावणामध्ये येतो, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर? हे वेगळं आहे, कारण की भाद्रपद महिन्यामध्ये नागपंचमी येत नाही किंवा नागपंचमी हा सण भाद्रपद महिन्यामध्ये राहत नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 17 का आहे? शुक्र, चंद्र, पृथ्वी आणि मंगळ. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर शुक्र हा एक का आहे? ग्रह आहे, सूर्यमालेतील ग्रह आहे. पृथ्वी सुद्धा एक ग्रह आहे, मंगळ हा ग्रह आहे. पण चंद्र हा का आहे? पृथ्वीचा उपग्रह आहे. किती सोपा प्रश्न आहे पहा. चंद्र हा उपग्रह आहे, बाकीचे ग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढं राव, रंक, भूप, नृप, नौकर, चाकर, भांडण, तंटा. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे माहिती आहे का? या ठिकाणी समानार्थी शब्दाच्या जोड्या दिल्यात आणि त्याच्यामध्ये एक वेगळी जोडी आहे. भूप, नृप, नृप म्हणजे राजा, नौकर, चाकर समानार्थी शब्द आहे. भूप आणि नृप हा बी समानार्थी शब्द आहे. हा समानार्थी शब्द आहे. भूपचा नृप, नौकरचा चाकर हा समानार्थी, भांडण आणि तंटा हा समानार्थी आहे. पण राव आणि रंक, राव म्हणजे श्रीमंत हे आणि रंक म्हणजे गरीब, हे विरुद्धार्थी शब्द आहे. हा का आहे? राव रंक विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून काय येणार? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार. राव आणि रंक ही जी जोडी आहे ती विरुद्धार्थी शब्दाची आहे. बाकीच्या पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, म्हणून उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न. वीणा, सतार, सारंगी आणि बासरी हे वाद्य आहेत. हे का आहेत? एक प्रकारचे वाद्य आहेत. आता या ठिकाणी सतार हे तंतुवाद्य आहे, सारंगी तंतुवाद्य आहे, वीणा तंतुवाद्य आहे. पण बासरी हा हे जे आहे हे तंतुवाद्य नाही. हे बासरी का आहे? तंतुवाद्य नाही. ते वाद्य जे आहे ते आपल्याला त्याला फुंकावं लागतं, तोंडाने फुंकावं लागतं आणि मग ते वाजतं. आणि हे का आहे? तंतुवाद्य आहेत. असं वीणा वगैरे तुम्हाला माहिती आहे, आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं सप्ताह चालू असतो तिथं तो एक माणूस वीणा घेऊन थांबला असतो, सलग तो 7 दिवस वीणा उभा टाकलेला असतो. तो वीणा माहिती आहे तुम्हाला. म्हणजे हे तंतुवाद्य आहेत. वीणा, सतार, सारंगी आणि बासरी हे का आहे? ते त्याला फुंकावं लागतं आणि मग ते वाजतं, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? हेम, हिरण्य, हिम आणि कांचन. या ठिकाणी काय आहे? हिरण्य, हेम आणि कांचन हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. हे का आहेत? सोन्याच्या अर्थाचे शब्द आहेत, म्हणजे हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि हे हिम म्हणजे काय होतं? तर हिम हा याचा अर्थ काय होतो? बर्फ. हिमचा अर्थ काय होतो? बर्फ, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन आणि फुटबॉल. पहा,
ह्याचे दोन तुम्हाला सांगतो. क्रिकेटमध्ये हा सांघिक, क्रिकेट हा एक संघ आहे, 11 लोक खेळले जातात. हॉकी हा सांघिक खेळ आहे. फुटबॉल हा सांघिक म्हणजे संघ खेळला जातो. बॅडमिंटन आपण वैयक्तिक सुद्धा खेळतो, एकटं खेळतो बॅडमिंटन. म्हणून उत्तर काय असेल? बॅडमिंटन. आणि दुसरं कारण सांगतो, हे मैदानावर खेळले जातात. क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल म्हणजे ह्याला आउटडोअर गेम म्हणतात. म्हणजे आणि इनडोअर म्हणजे दरवाजाच्या मध्ये, म्हणजे एखाद्या हॉलमध्ये सुद्धा बॅडमिंटन खेळलं जातं. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 3. किंवा हे सांघिक खेळ आहेत, हे संघ, क्रिकेटचा संघ असतो, हॉकीचा संघ असतो, फुटबॉलचा, आणि हे वैयक्तिक खेळलं जातं. आलं? पुढचा प्रश्न, मोतीबिंदू, गोवर, मधुमेह, संधिवात. आता हे काय आहे? तुम्ही जर हे वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की मोतीबिंदू हा डोळ्याचा आजार आहे, गोवर हा पोटाचा आजार असतो, मधुमेह म्हणजे शुगर, संधिवात म्हणजे जिथं सांधे आहेत, गुडघेदुखी, कोपरदुखी, हे जे सांधे आहेत हे संधिवात, म्हणजे जिथं जॉईंट आहे आपल्या शरीराला तिथले सांधे दुखतात म्हणजे त्याला संधिवात. मग काय आहे माहिती का? मोतीबिंदू एखाद्या आपल्या घरात जर व्यक्तीला झाला तर तो दुसऱ्याला होतो का? दुसऱ्याला होत नाही. आपल्या घरी जे आपले आजी आजोबा आहेत त्यांना मोतीबिंदू होतो, त्यांचं मोतीबिंदूचं आपण डोळ्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन ऑपरेशन करून आणतो. मग तो दुसऱ्याला होतो म्हणजे त्याला संसर्गजन्य रोग आहे का? एकाला झाला तर दुसऱ्याला होतो का? नाही. मधुमेह, शुगर घरात जर एखाद्याला असेल तर दुसऱ्याला होतो का? त्याच्यामुळंच त्याला झाला मग दुसऱ्याला होतो का? नाही. संधिवात एखाद्याचे जर गुडघेदुखी असतील, आपले आजी आजोबा किंवा पणजोबा हे जर असतील त्यांचे, तर ते त्यांच्या जवळ आपण बसलो, झोपलो तर आपल्याला त्यांच्यामुळं होतो का संधिवात? नाही. पण गोवर हा संसर्गजन्य रोग आहे. हा का आहे? संसर्गजन्य रोग आहे. बाकीचे हे संसर्गजन्य रोग नाहीत. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, भ्रमणध्वनी, आकाशवाणी, वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी. आता आकाशवाणी म्हणजे रेडिओ, वर्तमानपत्र म्हणजे आपलं पेपर, सकाळ पेपर असेल किंवा पुण्यनगरी असेल, लोकमत असेल, सामना असेल किंवा आणखी तरुण भारत, हे पेपरची नाव आहेत, पुढारी. दूरचित्रवाणी म्हणजे टी व्ही. या दूरचित्रवाणी आपल्याला माहिती असलेला शब्द म्हणजे टी व्ही, आणि हे का आहे? रेडिओ. आणि हे आपलं वर्तमानपत्र म्हणजे पेपर, बरोबर आहे. आणि भ्रमणध्वनी म्हणजे फोन, भ्रमणध्वनी म्हणजे फोन, आणि हे वर्तमानपत्र म्हणजे आपलं न्यूजपेपर, बातमीपत्र, त्यालाच मराठीमध्ये आणखी नाव आहे वर्तमानपत्र, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी वेगळं का आहे? तर आपण काय करतो, भ्रमणध्वनी सोडलं तर बाकी सगळे हे काय आहेत? मनोरंजनाची साधनं आहेत. म्हणजे हे आपल्याला मनोरंजन होतं टी व्हीमुळं, रेडिओमुळं मनोरंजन होतं, पेपरमध्ये सुद्धा कोडे असतात किंवा काय हास्य त्या ठिकाणी लेख असतात त्याच्यामुळं. पण भ्रमणध्वनी हे काय आहे? आपण संदेशाची देवाणघेवाण करतो, एखादा संदेश देतो, संदेशाची देवाणघेवाण करतो, मनोरंजनाची साधनं आहेत. आणि भ्रमणध्वनीचा वापर संदेशाची देवाणघेवाण किंवा संपर्क करण्याचं तो एक साधन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. चला पुढं, पारा, शिसे, कांस्य, कथील. आता या ठिकाणी काय आहे माहिती आहे का? हे धातूचे नाव आहेत. हे काय आहेत? पारा, शिसे, कांस्य, कथील हे धातूचे नाव आहेत. पण यामध्ये कांस्य जे आहे हा मिश्र धातू आहे. हा काय आहे? मिश्र धातू आहे, तो मिक्स आहे तो. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पारा, कांस्य हे काय आहे? संमिश्र धातू आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? चला पुढचा प्रश्न, आषाढ, आश्विन, ज्येष्ठ, वैशाख. आता या ठिकाणी हे मराठी महिन्याचे नाव आहे. मागं आपण इंग्रजी महिन्याचे नाव होते. आता इंग्रजी महिन्याचं आपण ते काय केलं? काही महिने 3 महिने 31 दिवसाचे होते आणि 1 महिना 30 दिवसाचा होता, म्हणून तो आपण वेगळा ठरवला. मग आता इथंही काय माहिती आहे का? आषाढ महिन्यामध्ये 31 दिवस असतात, आश्विन 30 दिवसाचा असतो,
ज्येष्ठ 31 दिवसाचा आणि वैशाख 31 दिवसाचा. म्हणून उत्तर काय असेल? आश्विन पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? आश्विन पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? चला पुढचा प्रश्न काय आहे? तुम्हाला सायन्समध्ये झालेल्या विज्ञानामध्ये फॅराडे, न्यूटन, मॅक्सवेल आणि मॉन्टेस्क्यू. तर हे फॅराडे, न्यूटन आणि मॅक्सवेल हे शास्त्रज्ञ आहेत आणि मॉन्टेस्क्यू हा का आहे? राजकीय विचारवंत आहे. हा राजकीय विचारवंत आहे. तो शास्त्रज्ञ आहे का? नाही. हा राजकीय विचारवंत आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल. ते काय आहे? राजकीय विचारवंत आहे तो. आलं? चला पुढचा प्रश्न. आल्प्स, अँडीज, काराकोरम आणि टायबर. आता अँडीज पर्वतरांगा, आल्प्स पर्वतरांगा, काराकोरम पर्वतरांगा हे का आहेत? हे सर्व पर्वतरांगा आहेत. हे पर्वत आहेत. हे का आहेत? पर्वतरांगा आहेत. अँडीज पर्वतरांगा. आणि हे टायबर हे नदीचे नाव आहे. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आल्प्स, अँडीज आणि काराकोरम हे पर्वतरांगाचे नाव आहेत आणि टायबर हे नदीचं नाव असल्यामुळं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न. वसंत, हेमंत, श्रावण आणि शरद. आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे सगळं का आहेत? ऋतू आहेत. वसंत ऋतू आहे, हेमंत ऋतू आहे, शरद ऋतू आहे आणि श्रावण हे का आहे? मराठी महिन्याचे नाव आहे. हा का आहे? मराठी महिना आहे आणि हे का आहेत? ऋतूचे नाव आहेत. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. वसंत ऋतू, हेमंत ऋतू, शरद ऋतू आणि मराठी महिना श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक हे मराठी महिना आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढं प्रश्न क्रमांक 29. का आहे प्रश्न क्रमांक 29? तर पहा. कठीण, मऊ. आता कठीण आणि मऊ हे विरुद्धार्थी शब्द आहेत. सोपे, सुलभ. सोपे आणि सुलभ समानार्थी शब्द आहेत. आजी म्हणजे चालू, माझी म्हणजे होऊन गेलेला हे विरुद्धार्थी शब्द आहे. उष्ण, थंड. हो का? हे कठीण, मऊ, आजी, माझी, उष्ण, थंड हे का आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि हे कठीण, मऊ हे का आहे? समानार्थी शब्द आहे. सोपे, सुलभ. सोपे, सुलभ हे समानार्थी शब्द आहे. बाकी सर्व विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. का आहे प्रश्न क्रमांक 30? हरभरा, वाटाणे, मका, मूग हे धान्याची नावं आहेत. हे का आहेत? धान्याची नावं आहेत. मग आता ह्याच्यामध्ये एक वेगळं का आहे? हरभरा, वाटाणे, मूग, मका. तुम्हाला मी या ठिकाणी ह्याचे 2 हे सांगतो. तर हे का आहेत? हरभरा, हरभऱ्याची डाळ होते, वाटाण्याची सुद्धा डाळ होते, मुगाची सुद्धा डाळ होते. मक्याची डाळ करता येते का? नाही. हे झालं एक. दुसरं कारण आहे की मका हे एक दल आहे. मका हे का आहे? एक दल आहे. ह्याची डाळ होते म्हणजे हे का आहेत? द्विदल आहेत. हे का आहेत? द्विदल आहेत. हरभरा, वाटाणे आणि मूग हे द्विदल आहेत आणि मका हे एक दल आहे. म्हणून उत्तर काय येतं? मका पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. उत्तर काय येतं? मका पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं? पुढचा प्रश्न. शर्वरी, सविता, यामिनी, निशा. आता हे शर्वरी, यामिनी आणि निशा हे रात्रीचे समानार्थी शब्द आहेत. हे रात्रीचे का आहेत? समानार्थी शब्द आहेत. आणि सविता हे सूर्याचे समानार्थी शब्द आहे. सविता हे का आहे? सविता म्हणजे सूर्य
आलं का लक्षात? म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? नद्याची नावे आहेत तापी, कृष्णा, कावेरी आणि महानदी. आता या ठिकाणी काय आहे माहिती आहे का? पहा, ही तापी, कृष्णा, कावेरी आणि महानदी. आता या ठिकाणी तापी जी नदी आहे ही जी तापी नदी आहे, ही तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही कुणाला मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी काय होते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि या बाकीच्या जे 3 नद्या आहेत हे कुठं जाऊन मिळतात? बंगालचा उपसागराला जाऊन मिळतात. हे म्हणजे ह्या पूर्वेकडे वाहतात आणि तापी नदी ही पश्चिमेकडे वाहते. अरबी समुद्र कुठं आहे? पश्चिमेला आहे. आणि बंगालचा उपसागर कुठं आहे? पूर्वेला आहे. म्हणजे ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. म्हणजे हिची पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि कृष्णा, कावेरी, महानदी या पूर्व वाहिनी नद्या आहेत. म्हणजे या काय आहेत? बंगालचा उपसागर हा पूर्वेला आहे, ती त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणजे या पूर्व वाहिनी नद्या येतात. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे गटात बसत नाही. त्यानंतर मका, ज्वारी, सोयाबीन आणि गहू. मका, ज्वारी, सोयाबीन आणि गहू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे मका एकदल आहे, ज्वारी एकदल आहे, गहू एकदल आहे, सोयाबीन हे द्विदल आहे. म्हणून उत्तर काय असेल? सोयाबीन. आणि दुसरं सांगतो तुम्हाला मी आणखी ह्याचं कारण की सोयाबीन हे कडधान्य आहे. सोयाबीन काय आहे? कडधान्य आहे. आणि बाकीचे जे हे 3 आहेत हे काय आहेत? तृणधान्य आहेत. म्हणून उत्तर काय येईल? सोयाबीन. किंवा मका, ज्वारी आणि गहू हे एकदल आहेत, सोयाबीन हे द्विदल आहे. म्हणून या ठिकाणी काय येतं? उत्तर सोयाबीन हे पर्याय क्रमांक 3 हे येतं. पुढचा प्रश्न. बोका, भाटी, राजा, राणी, वर, वधू, विदूषक, विदुषी. आता या ठिकाणी काय आहे माहिती आहे का? बोका, भाटी हे विरुद्धार्थी शब्द आहे. राजा, राणी विरुद्धार्थी शब्द आहे. वर, वधू हे विरुद्धार्थी शब्द आहे. आणि विदूषक आणि विदुषी हे विरुद्धार्थी शब्द नाही. हे काय आहे? विरुद्धार्थी शब्द नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. बोका, भाटी ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे एकमेकांची. बोकाच्या विरुद्धार्थी भाटी, राजाचा विरुद्धार्थी राणी, वरचा विरुद्धार्थी वधू हे विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत 3. पर्याय क्रमांक 4 मध्ये विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल. आलं. पुढचा प्रश्न 35. प्रश्न क्रमांक 35 का आहे? ब्राझील, बर्लिन, बीजिंग आणि बुडापेस्ट. आता या ठिकाणी काय आहे की ब्राझील हे देशाचं नाव आहे. ब्राझील हे काय आहे? देशाचं नाव आहे. ब्राझील हे देशाचं नाव आहे. आणि बर्लिन, बीजिंग आणि बुडापेस्ट हे शहराचे नाव आहेत किंवा हे एका देशाच्या राजधानीचे शहर आहेत. हे म्हणून उत्तर काय येईल? ब्राझील हे देश आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. आणि बर्लिन, बीजिंग आणि बुडापेस्ट हे काय आहेत? शहराचे नाव आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 36. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुधागड आणि विजयदुर्ग. आता या ठिकाणी हे काय आहेत? हे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आणि विजयदुर्ग हे काय आहेत माहीत आहे का? हे सागरी किल्ले आहेत. त्याला आपण जलदुर्ग असे म्हणतो किंवा हे सागरी किल्ले आहेत. हे सागरामध्ये आहेत. सिंधुदुर्ग कुठं आहे? समुद्रामध्ये आहे. पद्मदुर्ग समुद्रामध्ये आहे. विजयदुर्ग समुद्रामध्ये आहे. आणि सुधागड हा समुद्रामध्ये नाही, उंच डोंगरावर आहे. म्हणून उत्तर काय? या 4 मध्ये हा वेगळा आहे. हे 3 एका गटात बसतात. हे सागरी किल्ले आहेत किंवा ते जलदुर्ग आहेत आणि हा जलदुर्ग नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 37, अकबर, बिरबल, औरंगजेब आणि जहांगीर. आता हे वाचल्या तुमच्या लक्षात येईल की अकबर, औरंगजेब आणि जहांगीर हे का आहेत माहीत आहे का? हे सर्व राजांची नावं आहेत. हे का आहेत? राजांची नावं आहेत. आणि अकबराच्या दरबारामध्ये बिरबल हा अकबराचे जे नवरत्न होते त्यापैकी नवरत्नापैकी एक होता, म्हणजे तो तर दरबारातला एक सरदार होता. आणि हे का आहेत? शासक होते. अकबराने राज्य केलेलं आहे, औरंगजेबाने राज्य केलं आहे, जहांगीराने राज्य केलेलं आहे. म्हणजे हे मुघल साम्राज्याचे राजे होते. आणि बिरबल हा अकबराच्या दरबारामध्ये तिथं नोकरीस होता, किंवा तो एक सरदार होता. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. हे शासक आहेत आणि तो का आहे? शासक नाही. पुढचा प्रश्न, वहन, अभिसरण, प्रारण आणि संप्लवन. आता या ठिकाणी काय आहेत माहीत आहे का? संप्लवन हा शब्द वगळता इतर सर्व जे शब्द आहेत हे का आहे? उष्णता वहनाचे शब्द आहेत. वहन, उष्णता वाहणे, अभिसरण होणे, प्रारण होणे आणि संप्लवन होणे ह्या उष्णता वाहकाचा शब्द नाही. हे बाकीचे काय आहेत? हे उष्णता वाहकाचे शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, गडगडाट, आवाज होतो मोठा, कडकडाट, आवाज होतो, फडफडाट, आवाज होतो, लखलकाट. आपण ट्यूबलाईट लावल्याच्या नंतर प्रकाश पडतो किंवा ती लखलकाट होतो, किंवा फोकस लावलं की जिकडे तिकडे लखलकाट दिसतं. गडगडाट, कडकडाट, फडफडाट हे का आहेत? ध्वनीदर्शक शब्द आहेत. हे ध्वनीदर्शक शब्द आहेत. हे ध्वनीदर्शक शब्द आहेत. आणि लखलकाट हा का आहे? ध्वनीदर्शक शब्द नाही, तो प्रकाशाशी संबंधित आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय या ठिकाणी आपला 2.1 संपलेला आहे. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.